तर नमस्कार मित्रांनो, आज आपला देवगडमधला चौथा दिवस आहे आणि आज आपण रिटर्न मुंबईला जाणार आहोत. आणि हे बबलूचं घर आहे. तर चला तुम्हाला घर दाखवतो. तर बबलू रेडी झाला आहे. हा बबलूचा हॉल आहे, बराच मोठा हॉल आहे. आणि आमच्या बॅगा लगेच सगळं रेडी इथे काढून ठेवलं आहे. आणि या इथे देवारा आहे. कोकणामध्ये प्रत्येक घरामध्ये असा देवारा असतो. देवाऱ्यासाठी एक स्पेशल रूम असते. ॲक्च्युली मुंबईमध्ये आपल्याला तेवढा पॉसिबल होत नाही. आणि हा बेडरूम आहे. तर किती मोठा बेडरूम आहे बघा. या इथे वॉशरूम बाथरूम आहे. आणि ही जी रूम आहे अशा 3 बेडरूम आहेत, कारण हे तिघंजणं 3 भाऊ आहेत. तर ही दुसऱ्या भावाची रूम आहे. तर सध्या बंद आहे, म्हणजे आत्ताच बंद केली, आता निघायची तयारी. आणि इथे टी व्ही आता त्यांनी झाकून ठेवला आहे. ही एक रूम आहे. ही अशीच एक कॉमन रूम आहे. आणि ही ही बबलूची बेडरूम आहे, पण ही पण आता निघायचं म्हणून आवरून ठेवलं आहे. आणि इथून हा मागचा दरवाजा आहे. तर या इथे टॉयलेट आहेत. हे 3 टॉयलेट आहेत लाईनीमध्ये. इकडून पण व्ह्यू बघा. आणि आता या बाजूचा व्ह्यू दाखवतो तुम्हाला. किती सुंदर व्ह्यू आहे इथून. बबलू रेडी? बबलू रेडी झालाय. तर आता झालं आहे आमची निघायची तयारी. रेडी पोझिशनमध्ये बॅग वगैरे घेतल्यात. आणि बबलू पण रेडी आहे. बबलूने मस्त हेल्मेट घातलं आहे. बबलू कॅप्टन दिसतोय बबलू. आणि ही गाडी बाहेरच लावली आहे, गेट बंद केलं आहे. आणि थोडं घर बाहेरून तुम्हाला बबलूचं घर दाखवतो. ही विहीर आहे. ही बबलूची विहीर आहे, 40 फूट खोल. आणि हे सगळं त्यांनी लावलेली झाडं. हे जास्वंदीचं झाड, हे त्यांची नारळ, ही आबोली, आमाड, चिक्कू, ही वेंगुर्ला 7 नंबर काजूचं झाड, हे पण चिक्कूचं झाड, जास्वंद, सीताफळ, नारळ धरलेले आहेत. पण जास्वंद 2 माडांच्या मध्ये जास्वंद लावलेली आहे. आणि हा आंबा, हे क्रिसमस ट्री, हे आंब्याचं झाड, इथे जास्वंदाचं फांदी लावलेली आहे. जेव्हा येईन तेव्हा बघूया कोणता कलर येतोय. इथे पण जास्वंद 2 जास्वंद आहेत लाल कलरच्या. हे नारळ बघा, घराच्या आजूबाजूला पूर्ण निसर्गरम्य, फक्त हवाच हवा. गच्चर जायला पाहिजे, खूप पाऊस असतो. घरातून दिसतो ते झाडं सगळी. हे परत निघाला ठाण्याला गाडी घेऊन.
तर मी पण येतो, वरत मी पण येतो. एकटं जाऊ नको. इले पाण्याची टाकी 1000 लिटरची. मस्त वातावरण. परत निघूया ना. बाईकची चावी घेतलं. अशा प्रकारे आम्ही परतीचा प्रवास चालू करतोय. परत 1 मिनिट येईल. हां, परत तयारीत आहे. आणि 1 मिनिट आपण एक राऊंड मारून येऊया. बघितलं गणपती देवचा लागणार. हे काय झाला याचा खावण दे तोडूची रावली. घरी घ्यायची घाई आहे. खाली संतोषला भेटायला जायचं आहे. आणि वरत चल, वरत गाडी काढ. हां, चावी लागते. अरे हां, चावीच्या गाडीने झालं ना. काय गेली इथली तिचा प्रवास. आता मी गाडी घेऊन चाललो आहे देवगडला. आणि मी माझी बाईक ठेवली घरात. अशा प्रकारे घराला टाटा बाय बाय निरोप. परत कसरत करत गाडी नेतोय. लहानपणीपासून चांगला रायडर आहे. कॉलेजला गेले ना बाकीचे. चालेल, चल मग आम्हाला सांग. चल. हां चल. हां, उशीर गेलं ना. चल. 50 रुपये मागून देत होती. आणि आमचा पप्पू म्हणजे कोण? संकेत कोयंडे. उतरू का बरं? मला विश्वास आहे तुझ्यावर. मी तसं काही नाही, वॉटरप्रूफ जॅकेट घातलेलं आहे. पडलो तरी पाणी काय नाही, भिजणार नाही मी. पाण्यात चालत होय सवय होय. आता कोणाकडे थांबवू नको. आता डायरेक्ट जाऊया संतोषकडे. हां, गुरुकडे थांबूया. तिथे संतोषकडे. नाही, आता चालता रे, समजून घ्यायचा रे. असं देवगड मोंडच्या बाहेरचे जरी कोणी असतील पर्यटक, त्यांना इथे राहायची सोय आहे. आणि आपल्या इथे फिरण्यासारखे भरपूर पिकनिक स्पॉट आहेत. मे महिन्यात जरी आलं तरी खाडीवरती बोटिंग आहे. त्याच्यानंतर कुणकेश्वर वगैरे पूर्ण आहे फिरण्यासारखं. आणि पावसाळ्यात जरी आलात तरी पण खूप मंचा धबधबा वगैरे, नावणकोंडचा धबधबा, असे 3-4 स्पॉट आहेत फिरण्यासारखे. आणि तुम्हाला इथे राहायची सोय आहे, जेवणाची सोय आहे, तर तुम्ही येऊ शकता. धन्यवाद. तर मित्रांनो, आता आपण बबलूच्या मित्राच्या घरी आलो आहे. आणि हा बबलूचा मित्र आहे संतोष चौगुले. आणि त्याचं घर एकदम हे बघा खाडीच्या किनाऱ्यावरतीच आहे. आणि इथे मस्त झाडं पण आहेत. आणि इथे हे बघा खाडी किती जवळ आहे. हे खाडीला लागूनच त्याचं घर आहे. आणि इथे बोटी पण आहेत. तर हे फिशिंग करतात. पण आता पावसाळ्यामध्ये सध्या बंद केलं आहे फिशिंग. माझी स्प्लेंडर बंद पडली.